मंडळी सध्या जिकडं तिकडं फक्त आणि फक्त 2024च्या आगामी लोकसभा निवडणुकीची चर्चा कानी पडते। महायुती असो व महाविकास आघाडी, जागा वाटपावरून सुरू असलेली रस्सीखेच, नाराजीचा सूर, त्यातून घडू शकतील अशा संभाव्य बंडखोरीच्या बातम्या राजकीय जाणकारांकडून रंगून सांगितल्या जात आहेत। अशातच आता सातारा लोकसभेच्या जागेची देखील चांगली चर्चा भराला आली आहे। कारण साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले हे गेल्या 3 दिवसांपासून उमेदवारीची बोलणी करण्यासाठी अमित शहा यांची वेळ मागतायत। पण अमित शहा यांनी राजेंना वेळ दिला नाही अशा चर्चा आता राजकीय वर्तुळातून समोर येत आहेत। त्यातच दुसरी सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे नरेंद्र पाटील यांनी आता पुन्हा एकदा भाजपकडे मला साताऱ्यातून लढण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे येत्या काळात राजेंकडून नेमकी काय भूमिका घेतली जाणार, उदयनराजे शरद पवार गटाकडून लढू शकतात असं का म्हटलं जातंय, शरद पवारांनी साताऱ्याच्या जागेची उमेदवारी अद्याप गुलदस्त्यात का ठेवली आहे, त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, सध्या उदयनराजे भलते चर्चेत आलेत, कारण सातारा लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी यासाठी राज्यसभेचे खासदार उदयनराजे यांनी प्रयत्न सुरू केलेत। अमित शहांना गळ घालण्यासाठी उदयनराजे दिल्ली दरबारी जाऊन बसले आहेत। पण सलग 3 दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असतानाही अमित शहा यांनी अद्याप त्यांना भेट दिलेली नाही आहे। अशातच आता भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे नरेंद्र पाटील यांनी साताऱ्याच्या उमेदवारीवर दावा ठोकलाय। भाजपाने मला साताऱ्यात लढण्यास संधी द्यावी अशी जाहीर मागणी त्यांनी केली आहे। नरेंद्र पाटील माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की 2019च्या लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यात छत्रपती उदयनराजेंसमोर लढायला कोणीच उमेदवार तयार नव्हता, पण भाजपाने मला शिवसेनेत जाऊन निवडणूक लढवण्याचा आदेश दिला। त्याप्रमाणे मी शिवसेनेतून निवडणूक लढलो आणि मला 4.5 लाखांच्या वर मतं मिळाली। छत्रपती उदयनराजेंनाही तेवढ्याच प्रमाणात मतं मिळाली होती। आमच्या दोघांच्या मतांमध्ये फक्त 30 ते 35 हजारांचा फरक होता। आजही माझा दावा आहे की भाजपानं कमळ या चिन्हावर सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी मला द्यावी। माझं ग्रामीण भागात चांगलं काम आहे, कार्यकर्त्यांसाठी मी सबंध महाराष्ट्रात फिरत असतो। सातारा लोकसभा मतदारसंघात माझी चांगली पकड आहे, त्यामुळे यावेळी भाजपने मला संधी द्यावी। त्यामुळे माझे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मला संधी देतील अशी आशा आहे। नरेंद्र पाटलांच्या या दाव्यानं महायुतीत साताऱ्याच्या जागेचा गुंता अधिकच वाढलाय आणि त्यामुळे शरद पवार सुद्धा वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। दरम्यान नाराज उदयनराजेंना गळाला लावण्यासाठी शरद पवार डाव टाकणार का अशा चर्चांना साताऱ्यात उधाण आलंय। एका बाजूला राजेंनी भाजपकडून लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचा दावा केलेला असताना दुसऱ्या बाजूला मात्र आता महायुतीकडून त्यांचं तिकीट कापलं जाणार अशा चर्चा पिकू लागल्यात। त्याचं कारण म्हणजे महायुतीत अजितदादांची झालेली एंट्री आणि त्यानंतर राष्ट्रवादीचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून त्यांनी केलेला साताऱ्याच्या जागेवरील क्लेम। तसं ऐनवेळी उदयनराजे थेट अजितदादा गटाकडून लढतील असंही बोललं जात होतं, पण त्यांच्यातील राजकीय संघर्षाचा इतिहास पाहता ती शक्यता वास्तवात येणार का हे मोठं प्रश्नचिन्ह आहे। पण राजकारणात कुणीही कुणाचा परमनंट शत्रू नसतो हे देखील विसरून चालणार नाही। कदाचित म्हणूनच शरद पवार सुद्धा नेहमीच त्यांच्या विरोधकांसाठीही त्यांची दारं उघडी ठेवतात असं बोललं जातं। त्यामुळेच भाजपकडनं संधी मिळाली नाही तर आगामी काळात राजे दोन्ही राष्ट्रवादीच्या गटापैकी कोणत्या तरी एका गटाच्या चिन्हावरून साताऱ्याची निवडणूक लढवू शकतात अशा चर्चा आहेत। पण खास करून शरद पवार गटाकडून शक्यता जास्त आहे असं आता म्हटलं जात आहे। मंडळी, तुर्तास राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून साताऱ्याची जागा लढवली जाईल आणि विनिंग सीट असल्यामुळे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हेच शरद पवार गटाचे उमेदवार असतील अशा चर्चा आहेत। पण खासदार श्रीनिवास पाटलांचं वयोमान पाहता त्यांचे पुत्र सारंग पाटील यांच्या नावाचीही शरद पवार गटाकडून चाचपणी सुरू असल्याचं कळत आहे। आता हे झालं महाविकास आघाडीचं, पण महायुतीत मात्र सगळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे। भाजपकडून छत्रपती उदयनराजे भोसले, नरेंद्र पाटील, शिंदे गटाकडून पुरुषोत्तम जाधव, तर अजितदादा गटाकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील यांनी साताऱ्याच्या जागेवर क्लेम केलाय। सध्या तिन्ही पक्ष एकत्र सत्तेत असल्यानं उदयनराजेंची मोठी कोंडी झाली आहे। याआधी फक्त उदयनराजे आणि श्रीनिवास पाटील यांच्यातच मुख्य लढत होईल असं बोललं जात होतं, पण अजितदादांच्या आग्रही भूमिकेमुळं साताऱ्यातला जागा वाटपाचा तिढा अधिकच वाढलाय। विनिंग सीट असल्यानं अजितदादा रायगड, बारामती, शिरूर आणि साताऱ्याची जागा सोडायला तयार नाहीयेत।
मागच्या काही काळात देवेंद्र फडणवीस साताऱ्यात विकास कामांच्या उद्घाटनासाठी आले होते, पण फडणवीसांकडून थेटपणे उदयनराजे यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले नाहीत. तेव्हापासून राजेंच्या समर्थकांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे. त्यानंतर उदयनराजे यांची नेमकी भूमिका काय असणार याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मागे जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी शरद पवार आणि उदयनराजे यांनी एकत्रित हजेरी लावली, तेव्हा शरद पवार यांनी राजेंचं तोंड भरून कौतुक केलं होतं. जेव्हा सर्वसामान्यांना गरज पडते तेव्हा राजे त्यांचं राजेपण सोडून जनतेसाठी रस्त्यावर उतरतात. रोखठोक भूमिका घ्यायलाही राजे मागं पुढं पाहत नाहीत, असं पवार म्हणाले. शरद पवारांच्या कौतुकानंतर उदयनराजे आणि शरद पवार यांच्या जवळीक वाढू लागली आहे आणि येत्या काळात सातारकरांना नवीन राजकीय समीकरणं पाहायला मिळू शकतं, अशा चर्चा साताऱ्यात रंगल्या होत्या. मंडळी, मागं 2009, 2014 आणि 2019ला उदयनराजे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढले होते. तिन्ही वेळेला ते भरघोस मतांनी निवडून सुद्धा आले होते. पण मे 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर सप्टेंबर 2019मध्ये उदयनराजे फडणवीसांच्या संपर्कात आले आणि त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपचं कमळ हाती घेतलं. त्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक लागली आणि शरद पवार यांनी तेव्हा त्यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांना पोटनिवडणुकीत उभं केलं. त्यावेळी पाटलांच्या प्रचार सभेत पावसात केलेलं पवारांचं भाषण चांगलंच गाजलं. पवार म्हणाले होते, लोकसभा उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणे मान्य करतो, पण मला आनंद आहे की ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याच्या घराघरातील तरुण वडीलधारे 21 तारखेची वाट पाहत आहेत आणि या दिवशी ते श्रीनिवास पाटलांना विजयी करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी वरुण राजांनीही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने हा सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे. पवारांच्या त्या भाषणानं राजेंचा पोटनिवडणुकीत घात केला. त्यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यानं चमत्कार केला आणि त्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा पराभव केला. त्यानंतर भाजपानं उदयनराजे यांना राज्यसभेवर घेतलं होतं. पण आता उदयनराजेंना लोकसभेचे वेध लागलेत. काल परवा अशी बातमी आली की राजेंसाठी साताऱ्याची जागा सोडायला अजितदादा तयार आहेत, पण त्या बदल्यात त्यांनी माड्याची जागा मागितली आहे. आता हा तिढा कसा सुटणार ते येणारा काळच ठरवेल. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? येत्या काळात महायुतीतील वाढता तिढा पाहता उदयनराजे थेट शरद पवार गटाची वाट चोकळतील का? राजेंना डावलणं भाजपला किती जड जाईल? छत्रपती उदयनराजे भोसले हे पुन्हा एकदा शरद पवार गटाकडून साताऱ्याचे खासदार होतील का? नरेंद्र पाटील यांच्या मागणीचा भाजप विचार करेल का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेषभरी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.